आपण सध्या धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात या ठिकाणी आहोत। सिना कोळगाव धरणातून नियमबाह्य पाणी सोडल्याचा आरोप करत शेकडो शेतकरी सध्या रस्ता रोको आंदोलन करत आहेत। परांडा तालुक्यातील परांडा सोनार रोडवरील हरणवाडा या ठिकाणी हे शेतकरी आंदोलन करत आहेत। ते शेतकरी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय नेमकं कशामुळे काय सांगाल, कशामुळे तुम्ही हे आंदोलन करताय, काय मागणी आपली? आज आमचं सिना कोळगाव धरण हे 15 वर्ष झालेलं पूर्ण झालेलं आहे। दर 2 वर्षांनी आमच्या 2 वर्ष झाले की आमच्याकडे दुष्काळ पडतो, पण आज योगायोगाने गेल्या वर्षी आमचं धरण भरलेलं असताना आज सिना कोळगाव धरणातून साखत मध्यम प्रकल्पाचं पाणी सोडायचंय ते आतापर्यंत कुठल्याही नियोजनात नसताना हे पाणी राजकीय वैमनस्यातून सोडलं गेलेलं आहे। हे पाण्याला कुठलंही नियोजन नाही, त्याच्यामुळं ह्या पाणी आम्ही रस्ता रोको एवढ्यासाठी केलेला आहे की ते पाणी थांबवण्यात यावं, म्हणून आम्ही हे रस्ता रोको करत आहोत। काय किती गावातील शेतकऱ्यांची ही मागणी आहे? या टोटल जेवढे बॅकवॉटरची जेवढी 15 गावं आहेत त्या शेतकऱ्याची एवढीच मागणी आहे। आज मला सांगा, बॅकवॉटरला रोज कमीत कमी 20 फूट नळी वाढवावं लागते, त्याच्यामुळं शेतकरी हैराण झालाय, मेटाकुटीला आलाय। आज सगळे ऊसाचं क्षेत्र असेल किंवा लहान लहान पिकं असलेली ही जळायला लागलेली ती का तर हे पाणी सोडल्यामुळे पाणी जसं जसं सोडलं जाईल तसं ते पाणी खाली येत आहे, त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचं खूप नुकसान होत आहे। आणि येणाऱ्या काळात जर असंच पाणी चालू राहिलं तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। साधारण किती वेळापासून हे आंदोलन सुरू झालंय का किती वेळ चालणार? ही साधारण 11 वाजता चालू झालेलं आंदोलन आहे। जोपर्यंत पाणी बंद करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे। जर नाही झालं तर आम्ही या ठिकाणी या हरणवाड्याच्या पुलावरून आम्ही उडी टाकून आत्महत्या करणार आहोत किंवा जलसमाधी सुद्धा घेणार आहोत। हे आंदोलन देखील आजच होणार आहे? हो, आजच होणार आहे। नक्कीच आपण पाहतोय की हे नियमबाह्य पाणी सोडल्याचा आरोप करत या शेतकऱ्यांनी हा रस्ता रोको केलाय। जर हे नियमबाह्य पाणी तात्काळ नाही थांबवलं तर आम्ही या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय। कॅमेरामन संतोष शिंदे सह शीतलकुमार बोटे, TV9 मराठी, परांडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।